प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुमधुर नावात सर्वांना सलाम. सर्व राजे त्याला दंडवत घालोत, सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत. प्रार्थना करू. हे दयाळू पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो आजच्या या सकाळसाठी. देवबापा, आम्ही तुला दंडवत घालतो, कारण सर्व राष्ट्र तुझी सेवा करोत हे तुझं पवित्र वचन म्हणतं. आज प्रभू जमलेली मंडळी क्वायरच्या सोबत जी गीतं आम्ही प्रभू तुझ्या गौरवासाठी गाणार आहोत, या गीतांसाठी तुला धन्यवाद असो. तुझं नाव उंचविलं जाओ. गीत गात असताना क्वायरला देवबापा तुझी कृपा पुरीव व हा स्तुती सुमनांचा गजर तुझ्यासमोर करीत असताना प्रियजनांच्या द्वारे प्रभू तुझी गौरवी सेवा आशीर्वादित तू कर. जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण व एक नवा आशीर्वाद आज सकाळी पुन्हा एक वार आम्हाला तू दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. या सर्वप्रथम आपण स्तुती आराधना करू. परमेश्वराला आळवूया. क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेन. हॅलो. प्रभू येशूच्या नावात सर्वांना सलाम. या आजच्या पवित्रवारी आपण सर्व प्रभूच्या मंदिरात त्याची स्तुती, आराधना, भक्ती करूया. काही स्तुती गीतं आपण आमच्यासोबत गाण्याचा प्रयत्न करा. आसमां से भी तू ऊंचा है, सारे मंडल में तेरी महिमा है. गाते हालेलुया तेरी करुणा महान, गाते हालेलुया तू महिमा प्रधान. आसमां से भी तू ऊंचा है, सारे मंडल में तेरी महिमा है. आसमां से भी सारे मंडल में तेरी महिमा है. गाते हालेलुया तेरी करुणा महान. गाते हालेलुया प्रधान. गाते हालेलुया तू महिमा प्रधान. सारे दूतों की स्तुति तू है, हर जुबां पर भी नाम तेरा है. सारे दूतों की
जुबां पर भी नाम तेरा है, सारे दूतों की स्तुति तू है। हर जुबां पर भी नाम तेरा है, गाते हालेलुया तेरी करुणा महान, गाते हालेलुया तू महिमा प्रधान, गाते हालेलुया तू महिमा प्रधान। सारे नामों से, राजाओं से, सारी शक्ति से तू ऊंचा है। सारे नामों से, राजाओं से, सारी शक्ति से तू ऊंचा है। सारे नामों से, राजाओं से, सारी शक्ति से तू ऊंचा है। गाते हालेलुया तेरी करुणा महान, गाते हालेलुया तू महिमा प्रधान, गाते हालेलुया तू महिमा प्रधान, तू महिमा प्रधान, तू महिमा प्रधान। आराधना, स्तुती, भक्ती आपण करणार आहोत आणि म्हणून आराधना हम यीशु की करें। सुख की छाया में दुख की घड़ी, हर पल उसी में जिए। आराधना हम यीशु की करें, आराधना
यीशु की करे, सुख की छाया में दुख की घड़ी, हर पल उसी में जिए। सुख की छाया में दुख की घड़ी, हर पल उसी में जिए। आराधना हम यीशु की करे, आराधना हम यीशु की करे। दुख में सदा साथ रहता है वो, हाथ में हरदम उठाता है वो, दिल के सदा पास रहता है वो, दास में हरदम मसीहा है वो। दुख में सदा साथ रहता है वो, हाथ में हरदम उठाता है वो। दिल के सदा पास रहता है वो, दास में हरदम मसीहा है वो। आराधना हम यीशु की करे, आराधना हम यीशु की करे। पापों से हमको बचाता है वो, अपने पापों से तुम भी बचो। शैतान से हमको बचाता है वो, जगत के शैतान से तुम भी बचो। पापों से हमको बचाता है वो, अपने पापों से तुम भी बचो। शैतान से हमको बचाता है वो, जगत के शैतान से तुम भी बचो। आराधना हम यीशु की करे, आराधना हम यीशु की करे। यीशु ने कितने दुख है सहे, कोड़े खाए और भूखे रहे। उसने हमारे पापों के लिए कीले ठुकवाए दुख सहते हुए। यीशु ने कितने दुख है सहे, कोड़े खाए और भूखे रहे। उसने हमारे पापों के लिए कीले ठुकवाए दुख सहते हुए। आराधना हम यीशु की करे, आराधना हम यीशु की करे। सुख की छाया में दुख की घड़ी, हर पल उसी में जिए। सुख की छाया में दुख की घड़ी, हर पल उसी में जिए। आराधना हम यीशु की करे, आराधना हम यीशु की करे, आराधना हम यीशु की करे।
आपण विजय संगीत या पुस्तकातून गीत नंबर 177 सर्व मिळून गाणार आहोत. पाया हा मंडळीचा प्रभू येशू राणा, उद्भव होती येचा शब्दे जले जाना. गीत नंबर 177. तसेच गीत नंबर 221. तू अमुचे सुखधाम दयाळा, तू अमुचे सुखधाम.
विजय संगीत गीत नंबर 221. तू हमसे सुखदाम दयाळा, तू हमसे सुखदाम, तू हमसे सुखदाम दयाळा, तू हमसे सुखदाम. मंदिर है तव समक्षतेने, मंदिर है तव समक्षतेने, हो नित्य ललाम दयाळा, तू हमसे सुखदाम, तू हमसे सुखदाम दयाळा, तू हमसे सुखदाम. प्रणत जनाला लादो येथे, प्रणत जनाला लादो येथे, सुख शांती विश्राम दयाळा, तू हमसे सुखदाम, तू हमसे सुखदाम दयाळा, तू हमसे सुखदाम. अखंड मंगल अभिनव निर्मल, अखंड मंगल अभिनव निर्मल, तुझे प्रेम निष्काम दयाळा, तू हमसे सुखदाम, तू हमसे सुखदाम दयाळा, तू हमसे सुखदाम. चिंतन त्याचे नित्य घडू दे, चिंतन त्याचे नित्य घडू दे, तेच जगी अभिराम दयाळा, तू हमसे सुखदाम, तू हमसे सुखदाम दयाळा, तू हमसे सुखदाम. घ्याऊ सेऊ वंदू तुझला, घ्याऊ सेऊ
मला गाव तुझे मधुनाम दयाळा तू आमचे सुखदा तू आमचे सुखदाम दयाळा तू आमचे सुखदा तुझ्या मंदिरी तव सहवासी तुझ्या मंदिरी तव सहवासी पाऊ दिव्या राम दयाळा तू आमचे सुखदा तू आमचे सुखदाम दयाळा तू आमचे सुखदाम तू आमचे सुखदाम दयाळा तू आमचे सुखदाम तू आमचे सुखदाम दयाळा तू आमचे सुखदाम. आपण यावेळेला उभं राहू आपल्या जागेवर. प्रभूला सन्मान देऊ आणि विजय संगीत गीत नंबर 171 बंधूंचे मिळणे मधुर हे बंधूंचे मिळणे जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. विजय संगीत गीत नंबर 171. बंधूंचे मिळणे मधुर है बंधूंचे मिळणे जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे प्रेमळ ही वदने मधुर तर प्रेमळ ही वदने ही प्रेमळ वचने सुधेचाच जणू पाऊस कोसळणे ही प्रेमळ वचने सुधेचाच जणू पाऊस कोसळणे हे शास्त्र सांगते प्रेमच ईश्वर पहा हा अन्य न कोणी परिय फुला बाप हा या सानिधर्मने हीच आपुली स्पृहा काय तुझे वदने आणखी काय तुझे वदने या बंधु संगमे केले भुवन
स्वर्गाचे येणे, या बंधु संगमे केले भूवर स्वर्गाचे येणे. बंधूंचे मिळणे मधुर हे, बंधूंचे मिळणे. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. चरिते ही भिन्ने आपुली, चरिते ही भिन्ने, परी सर्व एकते मध्ये गोविली सुंदर रत्ने. परी सर्व एकते मध्ये गोविली सुंदर रत्ने. हे केले ज्याने अद्भुत त्याला स्तवू, श्री ख्रिस्ता हृदयी पूर्णपणे साठवू. त्या विश्वबंधूचे यश हर्षे गाजवू. इहलोकी जगणे या पुढे, इहलोकी जगणे. हे अपुले म्हणजे सर्व जगाचा बंधुवर्ग करणे. हे अपुले म्हणजे सर्व जगाचा बंधुवर्ग करणे. बंधूंचे मिळणे मधुर हे, बंधूंचे मिळणे. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. आपण बसूया. मी सन्माननीय रेव्हरंड शेष पठारे पाळक साहेबांना विनंती करतो, कृपया आपण पुढे येऊन बसावं. या आपण प्रार्थना करू. हे दयाळू पित्या, तू ख्रिस्त येशूच्या द्वारे आमच्यावरती प्रेम केलंस आणि विश्वासणाऱ्यांचा एक समूह मंडळी म्हणून तू आम्हाला एकत्र केलं. आज प्रभू, आमचं एकत्र मिळणं हे मधुरतम असं आहे. कारण प्रभू, आम्ही त्याचं स्मरण हे प्रतिदिवशी करतो, कारण की विश्वासणाऱ्यांचं सर्व काही सामायिक होतं असं तुझं वचन म्हणतं. आणि ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे आहे त्यामध्ये मी उपस्थित आहे. देवबापा, तुझ्या या अभिवचनाला स्मरण करून आजच्या उपासनेत पुन्हा एकदा तुझी कृपा मागतो, तुझ्या पवित्र आत्म्याची मोकळीक आम्ही मागतो. प्रभू, आमच्या मनातले विचार हे तुला कळतात आणि आमच्या तोंडचे शब्द हे तू जाणतोस. म्हणून प्रभू, पुन्हा एक वार आजच्या रविवारच्या या भक्ती उपासनेत तुझी कृपा मागीत सहाय्य मागतो व जे आम्ही तुझ्या गौरवासाठी करू पित्या त्याद्वारे तुझा गौरव होऊ दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आज सकाळी स्तोत्रसंहितेचं आपण वाचन करीत असताना स्तोत्रसंहिता 66 आपण काढू. स्तोत्र 66 देवाच्या महत्कृत्यांबद्दल उपकारस्तुती यात सांगितलेली आहे. हे एक स्तंगित स्तोत्र आहे. जर आपल्याला 66वे स्तोत्र मिळालं असेल तर आपल्या जागेवर आपण उभं राहा. पहिलं वचन मी वाचेल व मंडळी आपणाला विनंती करतो की दुसरं वचन आणि तेथून पुढे आळीपाळीने आपण या स्तोत्रसंहितेचं वाचन करणार आहोत.
परमेश्वराच्या गौरवासाठी मी याची सुरुवात करतो. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, देवाचा जय जयकार करा. देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत. तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात. अहो या देवाची कृत्ये पहा. तो आपल्या कृतीने मानवजातीस धाक बसवितो. तो आपल्या सामर्थ्याने सर्व काळ सत्ता चालवितो. त्याचे नेत्र राष्ट्रास निरखून पाहतात. बंडखोरांनी आपली मान ताठ करू नये. त्यानेच आमच्या प्राणाचे रक्षण केले. त्याने आमचे पाय ढळू दिले नाहीत. तो आम्हास जाळ्यात गुंतविले. तो आपल्या कमरेला भारी ओझे बांधिले. मी होमार्पणे घेऊन तुझ्या मंदिरात येईन. तुला केलेले नवस फेडीन. मेंढ्यांच्या धुपासहित पुष्ट पशूंचे होम मी तुला अर्पीन. बोकडासह मी गोरे अर्पीन. मी आपल्या मुखाने त्याचा धावा केला. माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते. पण देवाने ऐकलेच आहे. माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे. उभे असतानाच आपण आपला विश्वास जाहीर करूया व प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर केले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूया आपण. प्रियजन हो, मध्यस्थीच्या प्रार्थनेच्या द्वारे आम्हाला आमचा दयाळू प्रभू त्याची कृपा, त्याचा अनुग्रह पुरवत आहे. आणि आमचा विश्वास आहे की ज्या वेळेला आम्ही विश्वासाने प्रार्थनेत प्रभूकडे मागतो, आमचा दयाळू देवबाप आम्हाला स्वर्गीय भांडारातून त्याची उत्तरं देतो. या सप्ताहामध्ये प्रभू परमेश्वराने आपल्या चर्चचे सोबतच आपल्या संस्थेचे सन्मान्य कार्यकारी संचालक डॉक्टर राजेश पळवी यांना रोटरी क्लबतर्फे आदर्श संस्थाचालक या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा देत आजच्या सकाळी प्रार्थनेमध्ये आपण आठवण करूया. सोबतच जे आजारी प्रियजन आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. सुंदरसा पाऊस परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. उपकार स्तुतीची प्रार्थना आपण मध्यस्थीच्या या विषयांसोबत पावसासाठी देवाला धन्यवाद देऊया. सोबतच SM ला परमेश्वर देवबाप ज्या यशाने संपादित करून आशीर्वादित करीत आहे, ह्या सगळ्या कार्यासाठी
परमेश्वराला धन्यवाद देऊ. या सगळ्यांच्या वतीने मी मध्यस्थीची प्रार्थना करतो. हे दयाळू परमेश्वरा, तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे संपूर्ण मानवजात येत असते. दयाळू दे बापा, आम्ही आभार मानतो आजच्या या सकाळच्या समयासाठी. तुझी शक्ती, तुझी कृपा आणि तुझं बळ पुन्हा एकदा मागतो. कारण दे बापा, तू आम्हाला तुझा पवित्र आत्मा दिलेला आहेस आणि तुझा आत्मा हा सत्याचा आहे. तो आम्हाला सत्यामध्ये घेऊन जातो आणि आत्म्याने आणि खरेपणाने आम्ही तुझी उपासना करू शकतो. म्हणून दे बापा, आज जी सुमधुर गीतं आम्ही गायली, या सगळ्यांच्याद्वारे तू गौरविला गेलेला आहेस. जे वचन आम्ही वाचलं त्याचाही दे बापा सन्मान हा केवळ तुझ्यासाठीच आहे. आजच्या सकाळी पुन्हा एक वार सारा आदर, मान, महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो. दयाळू दे बापा, तू मनुष्य घडिलास आणि त्याला स्वतंत्र इच्छाशक्ती तू दिलीस आणि त्या स्वतंत्र इच्छाशक्तीच्याद्वारे मानवाने अनेक कार्य केलेत. परंतु प्रभू, तू आपला एकुलता एक पुत्र पाठवून जो व्यक्ती ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवतो त्याला तू आपलंसं करून घेतो. आपलं पुत्र व आपला कन्या होण्याचा अधिकार तू देतोस. एवढंच नव्हे तर पवित्र आत्म्याचा शिक्का मारून आमचं शरीर तुझ्या मंदिराची उपमा घेऊन तू कार्यरत करीत असतोस पित्या. आज मंडळी म्हणून आम्ही एकत्र जमलेलो आहोत. सप्ताहाच्या या प्रथम दिनी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची आम्ही आठवण करतो, कारण की ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थित होणारे तुझं महान सामर्थ्य प्रभू तू पुन्हा एक वार आम्हाला प्रगट केलं. दयाळू दे बापा, आम्ही आभार मानतो. मंडळी म्हणून आम्ही एकत्र ज्या वेळेला जमतो त्यावेळेला जसं प्रेषितीय काळामध्ये मंडळीचं सर्व काही सामायिक होतं, प्रभू ते एका दिलाचे, एका जीवाचे आणि एका मनाचे असे होते. येथे जमलेले आम्ही सर्व देखील एका दिलाने, एका जीवाने आणि एका मनाने तुला सादर होतो. परमेश्वरा, तू आमचे अंतःकरण जाणतोस. आमच्या मनातून, आमच्या जीवनातून केवळ आणि केवळ तूच गौरविला जा. ज्या जबाबदाऱ्या परमेश्वरा तू आम्हाला दिलेल्या आहे त्या जबाबदाऱ्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करून प्रभू तुझं गौरव करण्यासाठी तू नेहमीच आम्हाला सहाय्य करत असतोस. म्हणून उपकार स्तुती आम्ही तुझी करतो व अजून पुढच्या वाटचालीसाठी तुझी शक्ती आणि कृपासुद्धा मागतो. दयाळू दे बापा, आम्ही एसएमच्या कारभारासाठी धन्यवाद देतो. मागील दिवसामध्ये रोटरी क्लब नंदुरबारने आदरणीय डॉक्टर राजेश वळवी यांना संस्थेचे अध्यक्ष म्हणून प्रभू जी कृपा पुरवलीस, त्यांनी जो सन्मान प्रभू संस्थेचा केला त्यासाठी आम्ही आभार मानतो आणि सरांच्या या गौरवी सेवा कार्यासाठी तुला धन्यवाद देतो. कारण की प्रभू, संस्थेचं कारभार पाहणं हे फार मोठं असं काम आहे. ही व्यवस्था पाहणं फार मोठं असं काम आहे. परंतु प्रभू, वेळोवेळी तू त्यांना शक्ती, बळ आणि कृपा पुरवित आहेस. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो व प्रभू, त्यांच्या या सेवा कार्याच्याद्वारे तू असाच गौरविला जा. प्रभू, आम्हा समाज बांधवांसाठी ही गोष्ट फार सन्मानाची आहे, कारण की गेली 100 वर्षापेक्षा जास्त काळ एसएम या क्षेत्रामध्ये सेवा करीत आहे व या सेवेची धुरा प्रभू मान्य अध्यक्षांच्या खांद्यावरती तू टाकलेली असताना तू त्यांचं सहाय्य करता असा हो. आपली कृपा आणि आपला अनुग्रह त्यांना पुरीव. अनेक जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडित असताना प्रभू तू त्यांच्यासोबत आहेस. आम्ही मॅडमांसाठीही प्रार्थना करतो. त्यांची सेवा प्रभू शाळेप्रती, संस्थेप्रती आशीर्वादित कर. जोशुआ आणि रिया यांची आम्ही आठवण करतो. लेकरांनाही तुझी कृपा दे. सोबतच दे बापा, आमच्या संस्थेचे सन्माननीय चेअरमन, आमच्या संस्थेचे सर्व कार्यकारी जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी प्रभू आमची प्रार्थना आहे. सोबतच प्रभूजी, संस्था म्हटली की विविध कार्य आहेत आणि विविध जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्यांवरती प्रभू तू विविध प्रमुख असे नेमलेले आहेस. म्हणून प्रिय प्रभू, आमची प्रार्थना आहे, सर्व अधिकारी वर्गांना तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे व या संस्थेची जी दे बापा भरभराट होत आहे त्याच्यामागे या प्रियांच्या प्रार्थना आहेत, या प्रियजनांचे कष्ट आहेत हे आम्ही जाणतो. दे बापा, ह्या सर्व प्रियांना तुझी कृपा लाभू दे. मंडळी म्हणून आम्ही यांच्यासाठी प्रार्थना करतो की प्रभू, हे सेवा कार्य फार मोठं आहे आणि जसं पौल मंडळीला म्हणतो की निरंतर प्रार्थना करा, आमच्यासाठी प्रार्थना करा, सुवार्थ प्रचार कार्यासाठी प्रार्थना करा. दयाळू दे बापा, तीच मनोवृत्ती आम्ही धारण करून प्रार्थना करतो. आमच्या पदाधिकारी वर्गांचे हात तू बळकट कर व समाजामध्ये एसएमला उंच करीत असताना जी गौरवी सेवा दे बापा तुझ्याद्वारे शैक्षणिक क्षेत्रात, सोबतच हॉस्टेल आहे आणि विविध सामाजिक क्षेत्र आहेत, या क्षेत्रांमध्ये सेवा करीत असताना व प्रभू
आध्यात्मिक दृष्ट्याने तुझी सेवा करीत असताना या प्रियजनांना तुझी शक्ती, बळ आणि कृपा तू पुरीव. सोबतच दे बापा आमच्या मंडळांचे सर्व पाळक, मंडळांमध्ये सेवा करणारे सर्व सुवार्थिक वर्ग, मंडळांचे अध्यक्ष आणि खजिनदार, मंडळांचं पंचमंडळ, या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो, कारण ही एक व्यवस्था आहे. आमचे सर्व खजिनदार आणि आमचे सर्व सचिव यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे, कारण की प्रभू या सर्व गोष्टीचा लेखाजोखा आम्ही ठेवतो यासाठी की पुढील पिढीला एक आदर्श असावं. पुढील पिढी ज्या वेळेला मागील दस्तऐवज वाचेल त्यावेळेला त्यांना हे समजेल की आमचे पूर्वज प्रभूमध्ये किती मजबूत होते, प्रभूमध्ये किती कार्यशील असे होते. आणि म्हणूनच दे बापा एका नवीन पिढीला एक आदर्श होण्यासाठी तू या पिढीमध्ये ज्या प्रियांना नेमलेला आहेस, निवडलेला आहेस, दे बापा प्रत्येकाला तू शक्ती दे आणि बळ दे व सेवेचा हा वाटा असाच पुढे वाढू दे. दयाळू दे बापा, आम्ही प्रार्थना करतो मंडळीच्या या व्यवस्थेमध्ये संडे स्कूल अतिशय चांगल्या रीतीने कार्य करीत आहे, महिला मंडळ अतिशय चांगल्या रीतीने कार्य करीत आहे, तरुण संघ देखील अतिशय चांगल्या रीतीने कार्य करीत आहे. प्रभू या कार्यासाठी ज्या प्रियांनी आपलं समर्पण केलेलं आहे, अहोरात्र यासाठी आपलं कष्ट देऊन, मेहनत देऊन एक नवी पिढी हे प्रियजन घडवीत आहेत. दे बापा ही सेवा आशीर्वादित कर. महिला मंडळासाठी आम्ही आभार मानित प्रार्थना करतो, तू त्यांचं सहाय्य करता असा हो. येत्या दिवसामध्ये जे शिबिर त्यांच्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे, परमेश्वरा ते तू आशीर्वादित कर. मंडळांसाठीचं असलेलं 2-7 मालिकेचं शिक्षण, सोबतच शिष्यत्वाचे जे धडे आम्ही शिकत आहोत, जी प्रथम तत्त्व आम्ही शिकत आहोत, दे बापा ही प्रथम तत्त्व शिकून मंडळी वचनामध्ये अधिक मजबूत व्हावी, यासाठी की कसल्याही प्रकारच्या खोट्या शिक्षणाला ती बळी न पडता पवित्र शास्त्राच्या सावलीत चालणारी असावी, यासाठी दे बापा जे प्रयत्न चाललेले आहेत त्यांना तू यश दे. प्रिय प्रभू, ही नवी पिढी जी तयार होत आहे ती देवभीरू आहे आणि तुझ्या वचनामध्ये पुढे जाणारी आहे, याबद्दल आम्हाला आनंद वाटतो व पुढील पिढीबद्दल आशा बाळगीत दे बापा आमची सर्वांची हीच प्रार्थना असणार आहे. पडद्यामागे हे प्रियजन कष्ट करतात, मेहनत करतात, दे बापा तू त्यांना शक्ती दे, बळ दे व या प्रियांची सेवा दे बापा तू आशीर्वादित कर. आमच्या शाळेचे सर्व प्राचार्य, यासोबतच शाळेचे पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, दयाळू दे बापा आम्ही धन्यवाद देतो, कारण की इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमाच्या द्वारे ह्या ज्या सेवा सर्वत्र होत आहे, सर्व शाळांना तुझी कृपा आणि अनुग्रह दे. आमच्या शाळेंचे सर्व विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये, मग ते कला क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, अभ्यासाचं क्षेत्र असो, सगळ्याच बाबतीमध्ये यश संपादन करून पुढे जात आहेत. ह्याचा मान ह्या विद्यार्थ्यांच्या सोबतच प्रभू शाळेचा देखील आहे. म्हणून प्रभू या शाळेच्या व्यवस्थापनासाठी आमचे अहोरात्र झटणारे सर्व प्राचार्य, त्यांचा तू सहाय्य कर. पर्यवेक्षकांचा तू मार्गदर्शक हो, कारण प्रभू ही व्यवस्था आहे आणि ह्या व्यवस्थेचं पालन करीत शाळेला एका उंच शिखरावरती घेऊन जाण्यासाठी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण वाढ आणि विकास करण्यासाठी हे प्रियजन खर्ची पडत आहे, कष्ट आणि मेहनत घेत आहे. दे बापा तू त्यांचं कष्ट आणि मेहनत आशीर्वादाचं असं कर. सोबत दे बापा आम्ही प्रार्थना करतो हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी, कारण की प्रभू विद्यार्थ्यांची व्यवस्था पाहणं हे मोठं कार्य आहे. हे करत असताना अहोरात्र त्यांचं जागरण आहे. विद्यार्थ्यांना काळजी घेत असताना औषधोपचार आणि सोबतच समुपदेशन आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी करीत असताना त्या ठिकाणी संपूर्ण असलेल्या स्टाफचं तू सहाय्य कर. सोबतच त्यांच्यासोबत सेवा करणाऱ्या सर्व कामकऱ्यांना दे बापा तुझी कृपा आणि अनुग्रह लाभू दे. सर्व हॉस्टेल वॉर्डन आणि सुप्रिटेंडला ही सेवा करीत असताना जो प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी ठेवलेला आहे, आम्ही त्यासाठी धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. सोबतच दे बापा आम्ही CBSE पॅटर्नच्या दुसऱ्या इमारतीसाठी प्रार्थना करतो. लवकरात लवकर ते कार्य पूर्ण हो व त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. ज्या बसेस तू आम्हाला दिल्यास त्यासाठी देखील आम्ही आभार मानित प्रार्थना करतो. दे बापा शाळेचं हे क्षेत्र असंच विस्तीर्ण होऊ दे, अधिक वाढू दे आणि त्याद्वारे एक नवी साक्ष या क्षेत्रामध्ये निर्माण होऊ दे. यासोबतच चर्चेसच्या पुनर्बांधणीचं कार्य आहे. देवपूर धुळे या ठिकाणी होत असलेल्या बांधकामासाठी आमची प्रार्थना आहे. दे बापा ते कार्य पूर्णत्वास जाऊ दे. सोबतच दयाळू प्रभू नंदुरबार चर्चसाठी जे बेंचेस आहेत त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. या ठिकाणी बसून आम्ही तुझी आराधना करू शकतो. ज्या प्रियांनी प्रभू सढळ हाताने ह्या कार्यासाठी तुला दान दिलेलं आहे, प्रभू तुझ्या भांडारात अर्पण केलेलं आहे, करीत आहे आणि करणार आहे, अशा सगळ्या हातांकडे तू पहा. अनुवादाच्या 28व्या अध्यायाप्रमाणे व मलाकी 3:10 प्रमाणे प्रभू तू त्यांना आशीर्वादित करावंस आणि आकाश कपाटे उघडून तू जो
अनंत आशीर्वादाचा पुरवठा करतोस तो द्यावा, अशी ही विनंती तुझ्या चरणी हे दयाळू पित्या आम्ही करतो. दयाळू दे बापा, आम्ही सेंट्रल ऑफिसच्या सेवा कार्यासाठी आणि स्टाफसाठी प्रार्थना करतो. त्यांचं सेवा कार्य आशीर्वादित कर. त्याद्वारे जी व्यवस्था संपूर्ण संस्थेची राखली जात आहे ती प्रभू आशीर्वादाची अशी होऊ दे. सोबतच दे बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो अध्ययन वर्गांसाठी, प्रशिक्षक म्हणून सेवा करणाऱ्या पालक वर्गांसाठी तुला धन्यवाद देतो. मंडळांमध्ये स्थिरता असावी, मंडळ्या ह्या एका विश्वासाने पुढे जाव्यात, यासाठी दे बापा विविध प्रयत्न केले जात आहे. येत्या दिवसांमध्ये सुनीता शिंदे यांच्याद्वारे जे महिलांचं शिबिर होणार आहे प्रभू ते तू आशीर्वादित कर व त्या शिबिराला येणाऱ्या महिलांना अध्ययनाचं महत्त्व जाणून मंडळीला शिकवून विश्वासात स्थिर करण्यासाठी प्रभू तू सहाय्य करता हो. लागणारी सर्व व्यवस्था अतिशय चांगली अशी असू दे. सोबतच दे बापा, आम्ही प्रार्थना करतो जे आजारी प्रियजन ज्यांची नावं आम्हास कळली त्यापैकी बंधू स्वप्नील वसावे आहेत, त्यांना तुझी कृपा दे. रितेश पवार, जाधव वळवी, ममताबाई वळवी यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. सोबतच फुलवंती पाडवी, रेव्हरंड सॅमसन जयकर आणि सुदीनबाई सोनेरी यासोबतच दे बापा जे वृद्ध मातापिता आमच्या मंडळीमध्ये आहेत त्यांची आम्ही आठवण करतो. प्रभू तू त्यांना सहाय्य कर. ममताबाई डलगे आहेत, सोबतच दे बापा पद्माक्का साळवे आहेत, यांची आम्ही आठवण करतो. सोबतच जे आमचे अनेक वृद्ध मातापिता आहेत, जरी प्रभू सगळ्यांची नावं वेळेअभावी आम्हास घेता येत नाही तरी प्रभू आमच्या प्रार्थनेमध्ये आम्ही या प्रियांची आठवण करतो आणि सहाय्य मागतो की प्रभू या प्रियजनांना सहाय्य कर. तुझी कृपा आणि अनुग्रह दे. ज्यांना तू आरोग्य दिलंस त्यांच्यासाठी दे बापा आम्ही उपकार स्तुती करतो, कारण की प्रार्थनेमध्ये आम्ही त्यांना उचलून धरलं होतं. मंडळीने विश्वासाने प्रार्थना केली आणि प्रभू विश्वासाची प्रार्थना तू ऐकतोस. जी उत्तरं दे बापा तू दिलीस आणि ज्यांना आरोग्य दिलंस त्यांच्या जीवनामध्ये एक नवी साक्ष दे बापा तू निर्माण केलीस, त्यासाठी आम्ही आभार मानतो. ज्या प्रियांसाठी आम्ही विनंत्या करीत आहोत प्रभू तू त्यांना सहाय्य कर व लवकरात लवकर बरं वाटू दे. त्यांचं अंथरूण तू बदल व त्यांच्या शारीरिक आरोग्याच्या द्वारे त्यांच्या जीवनाद्वारे एक नवी साक्ष अनेकांपर्यंत पोचू दे. आम्ही उपकार स्तुती करतो दे बापा. पावसाची गरज होती आणि जो पाऊस तू गेल्या सप्ताहापासून आम्हाला देत आहेस त्यासाठी आम्ही आभार मानतो. आमच्या तालुक्यातील आणि आमच्या जिल्ह्यातील नदी नाल्यांना ह्याची गरज होती. प्रभू ते तू जाणून आम्हाला दिलास. आमचा विश्वास आहे की आमचे नदी नाले भरून जातील आणि भविष्यात कसल्याही प्रकारची दुष्काळजन्य परिस्थिती होणार नाही. म्हणून प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो, प्रार्थना करतो की तू आम्हाला पाऊस दिलास, यासाठी आभार. सोबतच प्रिय प्रभू आम्ही आमच्या प्रिय भारत देशासाठी प्रार्थना करतो. आमच्या देशाची प्रगती अशीच पुढे होत राहू दे. सोबतच विविध राज्य जे आमचे आहेत त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. आमचे माननीय पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ, आमचे माननीय मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ व ज्या आमच्या जिल्हाधिकारी आहेत त्यांचे सर्व सोबतीचे पदाधिकारी वर्ग त्यांच्यासाठी, सोबतच ओरिसामध्ये परिस्थिती शांततेची असावी व त्या ठिकाणी सर्व काही व्यवस्था चांगली असावी, ह्यासाठी दे बापा विश्वासणारे म्हणून मंडळी म्हणून आम्ही सर्व प्रार्थना करतो. आमच्या देशाची वाढ होऊ दे. आपसामध्ये कसल्याही प्रकारचं वैमनस्य किंवा राग न असू देता प्रीतीने एकमेकांना वाढवण्यासाठी आणि आमचा देश असाच पुढे नेण्यासाठी प्रत्येक भारतीयांचं प्रभू तू सहाय्य करता असा हो. पुन्हा एक वार दे बापा तुझी कृपा आम्ही आमच्या प्रिय भारत देशासाठी मागतो. प्रिय प्रभू आम्ही आमच्या लेकरांची आठवण करतो जे शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. प्रिय प्रभू त्यांचं शिक्षण तू आशीर्वादित कर. अहोरात्र मंडळी त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहे. मंडळीतले हे प्रार्थना योद्धे सदैव त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहे. प्रार्थना करतो देवापा लेकरांना तिथं एकटं एकाकी वाटू देऊ नकोस. तर मंडळी त्यांच्यासाठी प्रार्थना करते आणि त्यांचं अध्ययन अनेकांच्या कल्याणासाठी होणार आहे. म्हणून प्रिय देवबापा आमच्या शिकणाऱ्या सर्व मुलामुलींचा तू सहाय्य करता हो व त्यांचं अध्ययन देवबापा आशीर्वादाचं असं होऊ दे. सोबतच देवबापा आम्ही प्रार्थना करतो तुझ्या नावाला उंचवितो, कारण की प्रभू मंडळीमध्ये जे आत्मिक कार्य तू राखलेलं आहे ते तू आशीर्वादित कर. सोबतच देवबापा आम्ही प्रार्थना करतो आज पवित्र वचनाकडे आम्ही जाणार आहोत. मंडळीतील प्रत्येक सदस्याच्या काही जबाबदाऱ्या आहेत त्यावरती मननचिंतन करणार आहोत. प्रिय प्रभू ते तू आम्हासाठी आशीर्वादाचं असं होऊ दे. सोबतच देवबापा ज्या अनेक आमच्या प्रार्थना विनंत्या आहे त्या सगळ्या आम्ही तुझ्यासमोर सादर करतो, विनंती करतो आणि मध्यस्थीसुद्धा करतो. प्रभू तुझी कृपा दे, अनुग्रह दे व या सर्व कार्याच्याद्वारे तुझंच गौरव होऊ दे. पुन्हा एक वार प्रभू आमचं मन आणि आमचं अंतकरण तुझ्या चरणी आम्ही ठेवतो. तू बोल व तू सांगशील त्यानुसार जीवन जगण्यास आम्ही आमच्या जीवनाला आकार द्यावा यासाठी तुझी कृपा दे.
सारा आदर, मान आणि महिमा प्रभू तुला असो. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, यावेळेला वेळ आहे दानार्पणाची. आजच्या दानार्पणासाठी तरुण संघ गीत गायनाची सेवा करणार आहे. तर त्यासाठी मी तरुण संघाला पुढे येण्याची विनंती करतो. तरुण संघ अध्यक्ष श्री सत्यजित नाईक सर आणि तरुण संघाची प्रिय लेकरं हे पुढे येतील व आजच्या उपासनेमध्ये वर्गणीसाठी गीत गायन करतील. सर्वांनी आमच्यासोबत गाण्याचा प्रयत्न करा. सर्वांच्या परिचयाचं हे गीत आहे. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा.
परमेश्वराचं नाव खऱ्या रीतीने गौरविलं जाओ. तुमच्या गौरवी सेवासाठी तरुण संघ प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. प्रियजन हो, आजच्या दानार्पणासोबतच ज्या प्रियांचे वाढदिवस आहे, ज्यांची नावं मला कळली, त्यापैकी आज जेसिका पठारे हिचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने तिला हार्दिक शुभेच्छा. सोमवारी मनीष मेकवान, मंगळवारी सचिन वसावे सर, निखिल गायकवाड, प्रीती पंजाबी, गुरुवारी अविनाश गावित, शमुएल मार्गे आणि स्फुर्णा नाटेकर, शुक्रवारी अर्पिता पठारे आणि नोएल नाईक या प्रियांचा वाढदिवस आहे. प्रभुदेव बाप या लेकरांचे वाढदिवस आशीर्वादित करो. सोबतच आजच्या दानार्पणामध्ये नोएल चंद्रसेन नाईक वाढदिवसानिमित्ताने उपकार स्तुतीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भांडारात टाकतो. सोबतच श्रीमती पद्माबाई डी साळवे व सौरिटा सी नाईक फॅमिली यांच्याकडून चर्चेसाठी जे बेंचेस आहे त्या बेंचेससाठी दान देण्यात आलेलं आहे, ते मी प्रभूच्या भांडारात टाकतो. श्री तुषार सोनेरी आणि श्री देवानंद सोनेरी व सागर वाघ यांच्याकडून बेंचेससाठीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भांडारात टाकतो. अरुणाबाई शिरीष डलगे, अरुणाबाई डलगे परिवार यांच्याकडून बेंचेससाठी जे दान आहे ते मी प्रभूच्या भांडारात टाकतो. तुळसाबाई सदानंद वळवी यांनी बेंचेससाठी दान दिलेलं आहे हप्त्याच्या रूपाने, ते मी प्रभूच्या भांडारात टाकतो. श्री स्वप्नील वसावे व यशवंत वसावे परिवार यांच्याकडून बेंचेससाठी दान आलेलं आहे, ते मी प्रभूच्या भांडारात टाकतो. दानार्पण व जी प्रिय लेकरं आहेत त्यांच्या वाढदिवसांसाठी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब, मी आपणाला विनंती करेन दानार्पण व वाढदिवसासाठी व ज्या प्रियांनी बेंचेस दिलेलं आहे, प्रभू आपणाला आशीर्वादित करो. आपण्यासाठी प्रार्थना करूया. या आपण प्रार्थना करू. अद्भुत पराक्रमी, दयाळू, कृपाळू, मंदक्रोध व क्षमाशील सदाजीवी परमेश्वर देव बापा, तुझ्यासमोर आम्ही सर्व नतमस्तक होऊन तुला वंदन करून म्हणतो की हे परमेश्वरा, तुझं उपकार स्मरण करणं चांगलं आहे, कारण की तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. जी दया दररोज नित्य नवी होते, ज्या दयेने आज आम्हाला आधार दिला आहे, ज्या ख्रिस्त येशूच्या बलिदानामुळे आज आम्हाला तू केवळ पाप आणि अपराधातून सोडविलं नाहीस, आम्हाला तू जिवंत केलं आणि त्याच्याबरोबर बसविलं आहेस. आणि आम्ही तुझा धन्यवाद करीत तुझ्यासमोर यासाठी आलेलो आहोत की तो पुन्हा जिवंत झाला आणि त्याची मंडळी, हे जे त्याचं शरीर, त्यामध्ये तो पवित्र आत्म्याच्याद्वारे वस्ती करतो. म्हणून आम्ही आनंद करतो की हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू जिवंत आहेस, म्हणून आम्ही पण जिवंत असणार यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून आम्ही आज सकाळी आनंद करतो आणि धन्यवाद देतो की ज्याही परिस्थितीमध्ये तू आम्हाला राखलंस, त्या परिस्थिती पलीकडे तू आम्हाला नेणारा देव, तुझी आम्ही स्तुती करतो. आणि ही जाणीव मनात ठेवून जे काही दान आम्ही तुला दिलं आहे, त्यामध्ये बेंचेससाठी सुद्धा आहे, धन्यवाद आहेत, प्रार्थना आहेत, त्या सर्वांवर तू आपला हात ठेवून आशीर्वादित कर. हे वाढीव आणि तुझ्या राज्याची सेवा होत असताना तुझ्या मंडळीची वाढ आणि विकास होऊ दे. तुझ्या दास आणि दासींची काळजी घेतली जाऊ दे आणि तुझा मनोदय आमच्या पिढीमध्ये सिद्ध होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. सोबत ज्यांचे वाढदिवस आहे त्यांची पण आम्ही आठवण करतो. जेसिका पठारे आहे, मनीष मेकवान, सचिन वसावे सर, निखिल गायकवाड, त्याचप्रमाणे प्रीती पंजाबी, अविनाश शंभल आणि नंतर नाटेकर, अर्पिता, नोएल आणि असंख्य आहेत. प्रभू, ज्यांच्यावर तुझी कृपा झाली त्यांना आयुष्य दिलंस, त्यांना तू राख आणि त्यांच्यावर तुझी कृपा असताना त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीत व सद्गुणात वाढावं असा अनुग्रह त्यांना तू दे. सोबत आजची आमची एकत्र येण्याच्याद्वारे जे आम्ही तुला भक्तीने उपासना करीत आहोत, ती पाहून व ती ऐकून तू प्रसन्न हो. तुझा बोध आमच्याकडे येत असताना तुझ्या दासाला अभिषेक कर आणि तुझ्या वचनाची फोड होत असताना जे जे आम्हाला हवं आहे प्रभू ते तू द्यावं आणि त्याप्रमाणे आम्ही बनावं
म्हणून आम्हाला तू आज आशीर्वादित कर. पुन्हा एकदा आमच्या सर्व इच्छा, आकांक्षा व प्रार्थनासह आम्ही तुला शरण येतो. तू आम्हाला पुढे चालव आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना आम्ही आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने तुला देवबापा सादर करतो. कृपा करून तू ऐक. आमेन. या सप्ताहासाठी सूचना आहेत. सोमवार ते शुक्रवार सायंकाळच्या सभा चर्चमध्ये भरवण्यात येईल. मंगळवार व गुरुवार सायंकाळी 6 ते 7 या वेळामध्ये प्रथम तत्त्वे पुस्तक क्रमांक 3 सत्र 3-4 शिकवण्यात येईल. डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब अध्ययन घेतील. सायंकाळच्या सभा ज्या आहेत ते 5:30 ते 6 म्हणजे 5:30 ते 6 या वेळात असेल. आणि मंगळवार गुरुवार अध्ययन असेल. यामध्ये काही बदल आहे तर आपणाला तसं व्हॉट्सॲपवर कळवण्यात येईल. बुधवारी सायंकाळी 4 वाजता महिला मंडळ चर्चमध्ये भरवण्यात येईल. गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजता शारोन कॅम्पस या ठिकाणी सायंकाळची सभा भरवण्यात येईल. शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता तरुण संघ चर्चमध्ये भरवण्यात येईल. सोबतच प्रियजन हो, काही महत्त्वपूर्ण सूचना आहे ती मी आपणासाठी वाचतो. प्रति अध्यक्ष पाळक सुवार्तिक सुवार्तालय चर्चेसच्या सर्व मंडळ्या विषय बिल्ड अभ्यासात आढावा सभेबद्दल महोदय महोदया ख्रिस्तात सलाम. सुवार्तालयन चर्चेस नंदुरबारने निश्चित केल्याप्रमाणे शिष्यत्व, शास्त्राभ्यास, शास्त्र पदवी अभ्यास याकरिता 1 दिवसीय आढावा सभा नंदुरबार या ठिकाणी दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेली असून या सभेसाठी सर्वांची उपस्थिती बंधनकारक आवश्यक आहे. मंडळीतील काही पंच अथवा सदस्यांना यात सहभागी व्हायचे असल्यास दिनांक 12 सप्टेंबर 2023 पर्यंत नावं कळवावी. कार्यशाळेकरिता महत्त्वाच्या सूचना आहे की सर्व पाळक सुवार्तिक यांनी पूर्ण वेळ उपस्थिती बंधनकारक आहे. मागील आयोजित कार्यशाळेत देण्यात आलेली नोंदवही व स्टडी मटेरियल पुस्तक क्रमांक 1 व 4 सोबत आणावे. उपलब्ध असल्यास आपल्या मंडळीत शास्त्राभ्यास करण्याकरिता स्थापित करण्यात आलेल्या गटांची माहिती व सदस्यांची अभ्यासक्रम करणाऱ्यांची नावे आणावीत. सेवकाची नोंदवही पूर्ण करून सोबत आणावी. प्रथम तत्त्वे शिष्य बनणे पुस्तक क्रमांक 1, प्रथम तत्त्वे पुस्तक क्रमांक 2 कुटुंबाच्या कुटुंबातील एक असणे यातील आपण पूर्ण केलेले धडे लिखाण सोबत आणावे. कळावे अध्यक्ष सुवार्तालय चर्च नंदुरबार. त्यानंतर महिला मंडळासाठीची एक सूचना आहे. प्रति अध्यक्ष पाळक सुवार्तिक महिला संघ अध्यक्ष सुवार्तालय चर्चेसच्या सर्व मंडळ्या नंदुरबार, धुळे, शहादा, मुंदलवड व सेलिनपूर. विषय आहे मंडळीतील महिलांसाठी 1 दिवसीय शिष्यत्वाचे प्रशिक्षण. महोदय महोदया ख्रिस्तात सलाम. मंडळीच्या तसेच कुटुंबाच्या आध्यात्मिक वाढीसाठी महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याने एप्रिल 2023 पासून सुवार्ता अलायन्स चर्चेसमधील सर्व मंडळांमधील महिलांकरिता शिष्यत्वाचे प्रशिक्षणाला आपण प्रारंभ केलेला असून ज्या महिला सदस्यांनी महिला गट प्रमुखांनी 2-7 मालिकेचा अभ्यासक्रमाला नोंद करून अभ्यास मागील 6 महिन्यांपासून सुरू केलेला असेल अशाच महिला गट प्रमुख व महिला सदस्यांकरिता महिला शिष्यत्वाच्या शिबिराचे आयोजन दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी SM मुलींचे वसतिगृह नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी कृपया आपली नावे आपल्या मंडळीच्या पाळक अध्यक्ष सुवार्तिक यांच्या मार्फत दिनांक 12 सप्टेंबर 2023च्या आत पाठवावीत. कळावे अध्यक्ष सुवार्तालय चर्च नंदुरबार. यासोबतच प्रियांनो, मंडळीसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे ती अशी, त्याचा विषय आहे मंडळीतील विद्यार्थी आणि तरुणांसाठी मानसशास्त्रीय चाचण्या घेण्याबाबत. महोदय महोदया ख्रिस्तात सलाम. विद्यार्थ्यांना योग्य विषय, योग्य व्यवसाय निवड करण्याकरिता विद्यार्थ्यांची आवड निवड, क्षमता, सवयी इत्यादी जाणून घेणे अत्यंत आवश्यक असून भविष्यातील आनंददायक जीवनाकरिता किंवा योग्य पर्याय निवडण्याकरिता योग्य वयात विद्यार्थ्यांमधील विविध गुणांचे, आवडीनिवडीचे योग्य प्रकारे मापन विविध मानसशास्त्रीय चाचण्यांच्याद्वारे करण्यात येते व वेळीच योग्य मार्गदर्शन, समुपदेशन केल्यास विद्यार्थ्यांना योग्य पर्याय, विषय, व्यवसाय निवडण्यास मदत होते. एसे चर्चच्याद्वारे खालील काही मानसशास्त्रीय चाचण्या घेण्यात येणार आहे. एक आहे क्षमता चाचणी, ॲबिलिटी टेस्ट. या चाचणीच्या साहाय्याने विविध क्षमतांचे मापन करून त्याचे प्रमाण किती आहे ते ठरवले जाते. दुसरी आहे
अभिक्षमता चाचणी म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट. या चाचणीच्या सहाय्याने एखाद्या विशिष्ट व्यवसाय क्षेत्रात व्यक्ती किती यश संपादन करू शकेल हे ठरवले जाते. तिसरं आहे आवड निवड चाचणी म्हणजे इंटरेस्ट टेस्ट. या चाचणीच्या सहाय्याने मुलांचे आवडीचे क्षेत्र कोणते याविषयी माहिती मिळते व त्यामुळे व्यवसाय निवड करणे सोपे जाते. चौथा आहे अभ्यास सवयी चाचणी म्हणजे स्टडी हॅबिट टेस्ट इन्व्हेस्टरी. या चाचणीच्या सहाय्याने मुलांच्या अभ्यासविषयीचे निदान करण्यात येते व त्यावरून चुकीच्या सवयी असल्यास त्या बदलण्याचा प्रयत्न करता येतो व योग्य सवयी निर्माण करून शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करण्यात येते. वरील चाचण्या या शास्त्रीय असून दीर्घ शोधांनी तयार केलेल्या आहेत व संपूर्ण जगामध्ये त्या प्रमाण म्हणून वापरल्या जातात. तसेच आपल्या मंडळीचे सदस्य व मानसशास्त्राचे प्राध्यापक बेनहर पवार हे या चाचण्या घेणार आहेत. तरी आपली मुलं पाल्य जर इयत्ता 8वी ते 10वी या वर्गात असतील तर त्यांची नावे मंडळीच्या सचिवांकडे द्यावीत, कळावे. अध्यक्ष सुवार्तालय चर्च नंदुरबार. प्रियजन हो, या महत्त्वपूर्ण सूचना आहे, कृपा करून आपण त्याकडे लक्ष द्या. आजच्या वचनाकडे जाण्यापूर्वी संडे स्कूलचं एक सुमधुर ॲक्शन सॉन्ग आहे, ते आपण बघणार आहोत. संडे स्कूल शिक्षक कुसुम व्यास आणि तृषिता वळवी टीचर. संडे स्कूलचा हा जो छोटा गट आहे हा पुढे येईल आणि पेरणी करणाऱ्याचा जो दृष्टांत आहे त्या पेरणी करणाऱ्याच्या दृष्टांतावरती ते ॲक्शन सॉन्ग सादर करतील आणि या ॲक्शन सॉन्गनंतर ते एक ओवीसुद्धा बोलून दाखवतील. तर आपण या प्रिय लेकरांचा हा जो ॲक्शन सॉन्ग आहे तो बघूया. फार सुंदर ते तयार होऊन आलेले आहेत.
मंडळीच्या वतीने मी लेकरांचं आणि शिक्षकांचं अभिनंदन करतो. जी गौरवी सेवा तुम्ही करीत आहात, लेकरांना आकार देत आहात. प्रभू आपली सेवा आशीर्वादाची करो. प्रियजन हो, आज सकाळी आम्ही देवाच्या पवित्र वचनामध्ये एका महत्त्वपूर्ण विषयाकडे आपल्या सगळ्यांना मी घेऊन जाऊ इच्छितो. आणि आजचा आपला विषय असणार आहे की माझी मंडळी, माझी जबाबदारी. किंवा आपण दुसऱ्या बाजूने असंही समजू शकतो की माझ्या मंडळीतली माझी कर्तव्य ही अमुक अमुक आहेत. संडे स्कूलची लेकरं या वेळेला संडे स्कूलला जाऊ शकतात. आपण त्यासाठी पहिले थेसलोनिकास पत्र ह्याचा पहिला अध्याय हा काढूया आणि पहिल्या अध्यायातली वचन 6 आणि 7 ही मी आपणासाठी वाचतो. पहिले थेसलोनिकास पत्र पहिला अध्याय वचन 6 आणि 7. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला. अशाने मासेदोनिया व अखिया यातील सर्व विश्वास ठेवणारे यांना तुम्ही आदर्श झाला. या ठिकाणी संत पौलाने जी गौरवी सेवा केलेली आहे त्या सेवेचं वर्णन आम्हाला वाचायला मिळतं. थेसलोनिकासच्या या मंडळीला त्याने पत्र लिहून ज्या एका महत्त्वाच्या गोष्टीला आज सकाळी मी आपणाला रुजवू इच्छितो किंवा यातून जो आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे तो घेऊ इच्छितो, त्यापैकी महत्त्वाची ही गोष्ट ही आहे की थेसलोनिकास पत्राचे जे 5 अध्याय आहे आपण टप्प्याटप्प्याने त्याकडे बघत जाणार आहोत. तर त्यासाठी आपण आपलं पवित्र शास्त्र उघडं ठेवा व थेसलोनिकासचं हे जे पहिलं पत्र आहे यामध्ये आपण असं बघूया की माझ्या मंडळीसाठी माझ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या या पवित्र वचनानुसार आहेत. थेसलोनिकासची जी ही मंडळी आहे ती संत पौलाने स्थापन केलेली आहे. इसवी सन 49 ते 51 दरम्यामध्ये त्याने ही मंडळी स्थापन केली होती. आणि ही मंडळी त्याने स्थापन केल्यानंतर या मंडळीमध्ये 2 महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले. पहिला प्रश्न असा निर्माण झाला की मेलेले हे कसं म्हणजे जे मेलेले आहेत त्याचं पुनरुत्थान होईल का. आणि दुसरा प्रश्न होता की प्रभू येशू ख्रिस्त केव्हा येईल. आणि या प्रश्नांना हाताळत असताना पौलाने मंडळीसाठी सभासदांच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्याही सांगितलेल्या आहे. आणि त्या ज्या सभासदांच्या जबाबदाऱ्या आहेत त्या या ठिकाणी आहे. पहिली जबाबदारी प्रियांनो तुमची आणि माझी मंडळीप्रती ही आहे, ती वचन 6 आणि 7 मध्ये वाचायला मिळते. ती म्हणजे आम्ही अनुकारी व आदर्श असलं पाहिजे. बघा 6 आणि 7 वचन. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला. संत पौलाचे अनुकरण करणारे झाला आणि प्रभूचे म्हणजे परमेश्वर पिताचे अनुकरण करणारे ते झालेले आहेत. आणि ते अनुकरण करणारे झालेले असल्यामुळे वचन 7 मध्ये तो असं म्हणतो की तुम्ही आदर्श झाला. बघा पौलाच्या लिखाणाचं हे फार विशेष आहे की तो लोकांना आपलंसं करतो, स्वतःचं असं करून घेतो. आणि ज्या वेळेला वाचक हा शास्त्रभाग वाचेल त्यावेळेला वाचकाला असं वाटतं की पौल माझ्या संगती बोलत आहे. कारण बघा इथं तो बोलत असताना त्याचा जो सांगण्याचा जो फ्लो आहे किंवा सांगण्याचा जो त्याचा बोलण्याचा जो रोख आहे तो स्पष्टपणे मनाला जाऊन भिडणारा आहे की तुम्ही अनुकरण करणारे झाला. याचा अर्थ ते तसे वागले. आज प्रियांनो तुमची आणि माझी मंडळीतली पहिली जबाबदारी ही आहे की आम्ही अनुकरण करणारे असावे आणि आदर्श असा आमचा असावा. कारण की मनुष्य ज्याचा आदर्श घ्यावा त्याचा आदर्श घेत असतो आणि स्वतःच्या जीवनाची वाट निर्माण करत असतो. स्वतःचं जीवन आपण निर्माण करत असतो. या ठिकाणी आम्ही असं जीवन जगलं पाहिजे की ज्याच्याद्वारे आमचा आदर्श घेतला जाईल किंवा आम्ही एक अनुकरण करणारे असं ठरू शकतो. पौल म्हणतो की मी परमेश्वराचं आणि तुम्ही माझं आणि तुम्ही आणि मी आपण दोघं मिळून परमेश्वराचं अनुकरण करूया आणि परमेश्वराचं समोर एक आदर्श आपण बनूया. कारण बघा वरील वचनं जर आपण वाचत आला तर मासेदोनिया आणि अखया या प्रांतामध्ये थेसलोनिकाचे लोक आदर्श बनल्याचं आम्हाला वाचायला मिळतं. 8वं वचन बघा. मासेदोनिया आणि अखियातले जे लोक आहे त्यांच्यासाठी
हे जे थेसलनिकातले लोक होते ते आदर्श बनले होते. आता हे प्रांत जवळजवळ आहेत, ही गावं त्यावेळेला जवळजवळ होती. आता इतिहासाच्या ओघामध्ये ती आपल्याला अध्ययन करावे लागतील. परंतु महत्त्व हे आहे की थेसलनिकाची मंडळी आहे आणि तिच्या आजूबाजूला अखिया आणि मासेदोनिया हे आहे. अखिया आणि मासेदोनियाचे लोक कोणाला आदर्श मानत होते? थेसलनिकाच्या मंडळीला. प्रियानो, आजही आमच्या आजूबाजूला अनेक मंडळे आहेत, आमच्या आजूबाजूला अनेक गावं आणि शहरं आहेत. काय माझी मंडळी मी त्या आदर्शापर्यंत नेत आहे का? मंडळीतला प्रत्येक सदस्य म्हणून तुमची आणि माझी ही जबाबदारी आहे. कारण की मंडळीसाठी एक्लेसिया हा शब्द वापरलेला आहे, विश्वासणाऱ्यांचा समूह. आणि हाच शब्द पुढे आपण कलिसिया म्हणून वापरला, ज्या ठिकाणी विश्वासणाऱ्यांचा समूह येतो. मंडळीत भाषांतर करत असताना मराठीत भाषांतर करत असताना मंडळी हा शब्द आला. मंडळी म्हणजे विश्वासणाऱ्यांचा समूह जे एकत्र जमून उपासना करतात. प्रियजन हो, तुम्हाला आणि मला मंडळीसाठी जर जबाबदारी घ्यायची आहे तर पहिली जबाबदारी न चुकता आपण ही घेतली पाहिजे, ती म्हणजे आम्ही इतरांसाठी आदर्श असलं पाहिजे. चांगला कित्ता आमचा असला पाहिजे. कारण संत पौल स्वतःचंही उदाहरण देतो आणि तो म्हणतो की माझा आदर्श तुम्ही घेतला, प्रभू येशू ख्रिस्ताचा तुम्ही आदर्श घेतला, मग आता हाच आदर्श पुढे घेऊया. वचन 8मध्ये अजून बघा की जो वचनाची घोषणा करण्याचा आदर्श त्यांनी घेतलेला आहे. बघा वचन 8मध्ये की प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे, इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही पसरले आहे. ते पसरत गेलं. यांचा आदर्श कसा निर्माण झाला की हे लोक वचनाची घोषणा करत आहेत, ह्यासाठी ते आदर्श होते. दुसरी गोष्ट, विश्वासासाठी ते आदर्श होते. त्यांचा आदर्श किंवा त्यांच्याकडून अनुकरण करून घेण्यासारखं काय आहे तर त्यांचा विश्वास हा अनुकरण करून घेण्यासारखा आहे. ते कशा रीतीने वचनाची घोषणा करतात ते समजून घेणं, आत्मसात करणं, त्याचा आदर्श घेणं आहे. आता या ठिकाणी मंडळीतले जे सदस्य आहेत ते वचनाची घोषणा करत होते. बघा वचन 8चं वाचन करून. आणि हे मंडळीतले सदस्य विश्वास दाखवत होते आणि विश्वासाचं प्रमाण पटवत होते. प्रियजन हो, या जबाबदाऱ्या तुमच्या आणि माझ्या आहेत. आपल्या सगळ्यांच्या या जबाबदाऱ्या आहेत की आम्ही असा आदर्श जीवन जगू की आमच्या विश्वासाचा कोणीतरी कित्ता घेतील. तुम्ही आणि मी असा आदर्श जीवन जगू, असं अनुकरण करणारं जीवन जगू की आमच्याद्वारे वचनाची घोषणा केली जाईल आणि ही वचनाची घोषणा अनेकांसाठी उपयोगी ठरेल. वचन 9मध्ये पण बघा, तो म्हणतो की देवाची सेवा करण्याचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे. वचन 9, कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारे झाले हे आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास. आता 10वं वचन ही जर वाचलं तर आम्हाला हे दिसून येतं की ते ह्या सेवेसाठी तयार झाले होते. जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास. कोण करताय? थेसलनिकाची मंडळी. जिवंत आणि सत्य देवाच्या वचनाची सेवा. प्रियजन हो, सेवा करण्याचा आदर्श तुमचा आणि माझा असला पाहिजे. पहिली जबाबदारी तुमची आणि माझी आपल्या मंडळीप्रती ही आहे की आपण आदर्श बना व ख्रिस्त येशूचे, परमेश्वर पित्याचे आपण अनुकरण करणारे बना. यासाठी प्रॅक्टिस लागेल. यासाठी पवित्र वचन आमच्याकडे आहे. हे वचन आपण वाचू, वचनाची घोषणा करू, आपला विश्वास दाखवू. आपल्या विश्वासामध्ये आपल्याला स्वतःला विश्वासात जगावं लागेल, जेणेकरून आमचा विश्वास बघून लोक विश्वासामध्ये वाढतील आणि सेवा करण्याचा आदर्श आपला असू देऊया. वचनाची घोषणा करण्यासाठी पौल निघालेला आहे, सिला आणि तिमोथी त्याच्यासोबत आहे. परंतु थेसलनिकाची ही जी मंडळी आहे ती वेळोवेळी त्यांना मदत करते, वेळोवेळी त्यांना सहकार्य करते. दुसऱ्या सुवार्थ प्रचार फेरीमध्ये संत पौल ज्या वेळेला करिंथकडून निघालेला होता त्यावेळेला ह्या मंडळींनीही दान पाठवलं आणि ते दान मिळाल्यामुळे पौलाला सेवा करायला फार सोपं गेलं. प्रियजन हो, तुमचा आणि माझा आदर्श सुवार्ता सांगण्यात, वचनाची घोषणा करण्यात आणि सेवा करण्यात असावा. दुसरी तुमची आणि माझी जबाबदारी 2 अध्यायाचं 12वं वचन आहे. जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. देव आम्हाला त्याच्या राज्यामध्ये म्हणजे त्याच्या गौरवामध्ये पाचारण करीत आहे आणि तो पाचारात करत असल्यामुळे देवाला शोभेल असं चाला.
आपल्याला आवडीनिवडी आहेत. आपल्याला ज्या गोष्टी शोभत नाही त्या आपण आत्मसात करत नाही. उदाहरणार्थ, आपण ज्या वेळेला कपडे घालतो त्यावेळेला ते आपल्याला शोभतात का हे आपण पहिले बघतो. आरशामध्ये आपण स्वतःला निहाळतो आणि जर ते आपल्याला चांगले वाटले तर आपण ते परिधान करतो आणि आपल्या शरीराला शोभा येते, आपल्या जीवनाला शोभा येते. प्रियांनो, तुमचं आणि माझं कर्तव्य हे आहे की आम्ही देवाला शोभेल असं चाललं पाहिजे. देवाला काय शोभतं? 2 अध्यायाचं वचन 4 बघा. देवाला काय शोभतं? तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केलं. देव तुम्हाला आणि मला पारखतो. प्रियांनो, या ठिकाणी पौल काय म्हणतो की देवाने आम्हाला पारखलं आणि पारखून पसंत केलं. देव तुम्हाला आणि मला पारखतो, यासाठी देवाला शोभेल असं चाला. तुमची पारख होऊ शकते, माझीही पारख होऊ शकते, कारण की आम्हाला मंडळीसाठी एक आदर्श जीवन जगायचं आहे. मंडळीसाठी तुमची आणि माझी जबाबदारी, आम्हाला देवाला शोभेल असं चालायचं आहे. मग आमची पारख होईल त्यावेळेला सांभाळायचं आहे. बरं, वचन 4मध्येच अजून बघा, पुढं म्हटलंय, आम्ही माणसांना खुश करण्यासारखे न बोलता आमचे अंतःकरण पारखणारा देव ज्यामुळे खुश होईल असे बोलतो. प्रियांनो, देवाला शोभेल असं चालत असताना माणसांना कधी खुश करू नका. माणसांना जर खुश कराल तर देवाला आपण खुश करू शकणार नाही. आणि हे संत पौलाचं विधान आहे, कारण तो माणसांना खुश करण्यासारखं बोलत नाही. प्रियजन हो, देवाला शोभेल असं चालत असताना आम्ही कोणाला खुश करत आहोत याचा विचार करूया. बघा, वचन 5मध्ये अजून एक गोष्ट सांगितलेली आहे, आर्जवाचं भाषण करू नका. आर्जवाचं भाषण करणं म्हणजे थोडंसं रागीटपणे बोलणं किंवा वादविवाद घालणं. हे वादविवाद प्रियांनो आमच्यामध्ये नसावे, असं आर्जवाचं भाषण आमच्यामध्ये नसावं. देवाला शोभेल असं जर आम्हाला चालायचंय तर आमचं भाषण, आमचं बोलणं शुद्ध असावं. वचन 6मध्ये अजून बघा, देवाला शोभेल असं चालत असताना आमचं वजन पडण्यासारखं आहे तर ती शेखी मिरवू नका. पौल म्हणतो की आमचं वजन पडण्यासारखं होतं, परंतु आम्ही ते पडू दिलं नाही. याचा अर्थ मान सन्मान आहे, परंतु तो मान सन्मान आपण आटोक्यात ठेवला पाहिजे. वचन 8, जीव देण्यासाठी देखील आपण राजी असलं पाहिजे. देवाला शोभेल असं तुम्हाला आणि मला चालायचं आहे तर आपला जीव जरी गेला देवाच्या कार्यासाठी, देवाला शोभेल असं चालण्यासाठी, देवाला आवडेल असं चालण्यासाठी, तरी आपल्या जीवाची पर्वा करू नका. आणि वचन 9मध्ये फार सुंदर म्हटलंय की आपलं जे कष्ट आहे, आपलं जे श्रम आहे ते करण्यासाठी रात्रंदिवस कामधंदा करून तुम्हापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली असं पौल म्हणतो. आमचं श्रम आणि कष्ट हे पडतील. प्रियांनो, श्रम करा, कष्ट करा, देवाला शोभेल असं चाला. तिसरी जबाबदारी तुमची आणि माझी 3 अध्यायाचं 12 आणि 13 वचन आहे. 3, 12 आणि 13 त्यामध्ये, आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो. प्रियांनो, एकमेकांवर प्रीती करा. मंडळी म्हणून जीवन जगत असताना तुमची आणि माझी जबाबदारी ही आहे की एकमेकांवर प्रीती करा. आणि प्रीती करत असताना कोणी जर संकटात आहे तर त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे करा. एकमेकांसाठी प्रीती करा म्हटलेलं आहे. पौल स्पष्टपणे मंडळीला हे तत्व शिकवत आहे की तुम्ही एकमेकांवरती प्रीती करा. एकमेकांसाठी आम्हाला प्रीती करायची आहे. वचन 5 बघा याच अध्यायाचं की मला आणखी धीर धरवेना म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्यास पाठविले. कोण जाणे भूलविणाराने तुम्हास भूल घातल्यामुळे आमचे श्रम व्यर्थ झाले असतील. तो म्हणतो विचारपूस करा. त्याने बंधूंना पाठवलं. तो काय म्हणतो की यामुळे मला धीर धरवला नाही आणि म्हणून त्याने सिलाला आणि तिमथ्याला थेसलनिकाच्या मंडळीला भेटायला पाठवलं. प्रियजन हो, आम्ही एकमेकांवरती प्रीती करतो तर आम्ही आमच्या बंधूंची भेट किती घेतो, आमच्या समाज बांधवांची भेट आपण किती घेतो विचार करा. आपण आपल्या प्रिय नातेवाईकांच्या घरी भेटीला किती वेळा जातो. प्रियजन हो, एकमेकांवरती प्रीती करायला लावलेली आहे. मंडळीचे सदस्य म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी ही आहे, एकमेकांवरती प्रीती करा. आणि ह्या प्रीतीच्या द्वारे आम्हाला देवाचं गौरव करायचं आहे. आणि ही एक देवाची शिकवण आहे. पौल जे सांगत आहे ते असंच तो वाऱ्यावर बोलत नाही, तो ते तत्त्व सांगतो आणि शिकवतो.
प्रियजन हो, आपली तिसरी जबाबदारी आहे एकमेकांवर विपुल प्रीती करा. चौथी जबाबदारी 4थ्या अध्यायाच्या 1ल्या वचनात आहे. बंधुजन हो, शेवटी आम्ही तुम्हाला विनंती करतो व प्रभूमध्ये बोध करतो की तुम्ही कसे वागून देवाला संतोष व्हावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात, त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी. देवाला संतोष व्हा. चौथी जबाबदारी तुमची आणि माझी काय आहे? देवाला संतोष द्या. आता थोडासा विचार केला की संपूर्ण सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर जो शब्द बोलला आणि अवघं निर्माण झालं, त्याला तुम्ही आणि मी कसं काय संतोष होणार? त्याला कसं काय आम्ही तुम्ही आणि मी खुश करणार? तर हो, आम्ही करू शकतो, कारण की आम्हाला प्रभूने ती कृपा पुरवलेली आहे. बघा या 4थ्या अध्यायाचं वचन 3, कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. प्रियांनो, तुम्ही आणि मी जर पवित्र जीवन जगलो तर देव खुश होईल. तुम्ही आणि मी पवित्र जीवन जगलो तर देवाला संतोष वाटेल. आपल्याला असं वाटतं की काहीतरी दिल्याने, काहीतरी केल्याने देवाला संतोष वाटेल. जुन्या करारामध्ये होम होते, अर्पणं होती. नवीन करारामध्ये विधी होते, नियम होते, वेगवेगळ्या आज्ञा होत्या. परंतु प्रियांनो, पौल आम्हाला एका गोष्टीची जाणीव देतो की सदस्य म्हणून जीवन जगत असताना, मंडळीतला सभासद म्हणून तुम्हाला आणि मला देवाला संतोष द्यायचा आहे. आणि कसा देवाला संतोष द्याल? तर स्वतःला पवित्र ठेवून. कसं पवित्र ठेवायचं आहे त्याचं स्पष्टीकरण खालील वचनामध्ये दिलेलं आहे की जार कर्मापासून आपल्याला दूर राहायचं आहे, काम वासनेपासून दूर राहायचं आहे. आम्ही अब्रूने जीवन जगायचं आहे, बेअब्रू होता कामा नये. आम्ही आमचा देह ताब्यात ठेवावा. वचन 5कडे बघा. आमचा देह आम्हाला ताब्यात ठेवायचा आहे. आम्हाला जर देवाला संतोष द्यायचा आहे, देवाला संतोषकारक असं जीवन जगायचं आहे, तर आम्हाला एक करावं लागेल, ते म्हणजे पवित्र जीवन जगावं लागेल. प्रियजन हो, देवाला संतोष द्या, कारण की आम्हाला देवासाठी ते करायचं आहे. आता थोडंसं पुढे जाऊ. 4थ्या अध्यायाचं 18वं वचन बघा. म्हणून या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. एक जबाबदारी अजून आमच्यावरती आहे मंडळीतले सदस्य म्हणून. आम्हाला एकमेकांचं सांत्वन करायचं आहे. मंडळीमध्ये कोणी दुःखी व्यक्ती असतात, कोणी निराश झालेले असतात, तर तुमची आणि माझी जबाबदारी आहे की त्यांच्याकडे जाणं आणि त्यांचं सांत्वन करणं. परंतु पौल त्या सांत्वनाबद्दल बोलत नाही. जे जो लोक मेले आहेत, त्यांचे कुटुंबीय दुःख करत आहे, त्या दुःखित कुटुंबाकडे जाऊन सांत्वन करा असं तो म्हणतो. का? कारण बघा 15, 16 आणि 17 वचन, ख्रिस्त मारला गेला, उठला गेला आणि त्याचं पुनरुत्थानाचं प्रतीक म्हणून ही 15, 16 आणि 17 वचनं सांगितलेले आहे की जिवंत असं होईल की 16, 17 आद्य दिव्यदूताची वाणी होईल, तुतारीचा नाद होईल, प्रभू उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मरण पावलेले आहे ते उठवले जातील आणि आमचा देहसुद्धा बदलला जाईल. आम्ही मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ. प्रियजन हो, मरणासारखी दुःखद घटना होते आणि अशा दुःखामध्ये तुमचं आणि माझं मंडळीतले सदस्य म्हणून कर्तव्य आहे अशा दुःखित कुटुंबांचं जाऊन सांत्वन करणं. प्रियांनो, ह्या प्रॅक्टिकल गोष्टी हे ज्या पौलाने थेसलनिकाच्या मंडळीला सांगितल्या आणि आज सकाळी आपण त्याच बघत आहोत. आपली जबाबदारी आहे की जे दुःखी आहे त्यांचं सांत्वन करा व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपले जे प्रियजन झोपी गेलेले आहेत, जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत, ते उठवले जातील. पुढची आपली जबाबदारी 5व्या अध्यायाच्या 6व्या वचनात आहे. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. पौल मंडळीला एक फार महत्त्वाची जबाबदारी सोपतोय. झोपू नका, जागे राहा. आता झोपू नका हे ह्याच्यासाठी सांगितलेलं आहे कारण की आमच्याजवळ प्रकाश आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला प्रकाश म्हटलेला आहे आणि ज्याच्याजवळ प्रकाश आहे तो झोपत नाही, तो जागा आणि सावध राहतो. जागा आणि सावध राहणे म्हणजे आम्हाला विश्वासामध्ये जागं राहावं लागेल. हे शारीरिक झोपणं नाही आहे, हे शारीरिक जागं राहणं नाही आहे, हे आत्मिक जागं राहणं आहे. तुम्ही आणि मी आत्मिकदृष्ट्या जागृत आहोत का? आम्ही आत्मिकदृष्ट्या स्वतःला जागं ठेवलेलं आहे का? जे विविध कार्यक्रम आपण करत आहोत, जो वचनांचा नियमित आपण अभ्यास करीत आहोत, प्रति रविवारी देवाच्या वचनाला आपण बारीक रीतीने ऐकत आहोत. प्रियांनो, हे आम्हाला जागं ठेवण्यासाठी आहे. कारण की काळाच्या ओघामध्ये आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आमच्यावरती पडल्यामुळे आम्ही होऊ शकतं
की देवाच्या विश्वासापासून मागे जाऊ शकतो आणि ख्रिस्ती आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही मागे पडू शकतो. म्हणून सावध असा, जागे राहा. वचन 8 बघा, याच 5व्या अध्यायाच्या वचन 8, परंतु जे आपण दिवसाचे आहोत ते आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घ्यावे. विश्वास, प्रीती आणि तारण हे आम्ही घ्या. जर जागा राहायचं आहे तर काय करा? विश्वास मनामध्ये ठेवा. जागा राहायचं आहे तर एकमेकांवर प्रीती करा. जागा राहायचं आहे तर तारण साधून घ्या. तारण म्हणजे सुटका. तारण म्हणजे येशू ख्रिस्ताकडून पापांची झालेली क्षमा आणि माफी. प्रियजन हो, आम्ही ते साधून घ्यावं. वचन 11 बघा 5व्या अध्यायातून, म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा, असे तुम्ही करीतच आहात. जागा राहायचं आहे तर एकमेकांची उन्नती करा, एकमेकांना आवरून धरा. बघा, एकटा ख्रिस्ती व्यक्ती जास्त मोठी वाटचाल करू शकणार नाही. एकटा ख्रिस्ती व्यक्ती पुढे चालू शकणार नाही. विश्वासामध्ये कदाचित तो कमजोर पडेल. तर तुमचं आणि माझं कर्तव्य आहे की अशा व्यक्तीची उन्नती आम्ही केली पाहिजे. आणि कोणी विश्वासामध्ये झोपून न जाता, मागे न पडता पुढे चालावं म्हणून तुम्हाला आणि मला प्रयत्न करावे लागतील. आपली अजून एक जबाबदारी आहे. 5व्या अध्यायाचं 12वं वचन बघा, बंधूंनो, आम्ही तुम्हास विनंती करतो की तुम्हामध्ये जे श्रम करतात, प्रभूमध्ये तुम्हावर असतात व तुम्हास बोध करीतात, त्यांचा तुम्ही सन्मान करावा. बघा, स्पष्टपणे पौल या ठिकाणी काय म्हणतोय की जे श्रम करतात आणि बोध करतात त्यांना तुम्ही सन्मान करा. प्रेषितांची कृत्ये याच्या 18व्या अध्यायामध्ये अक्विला आणि प्रिस्किल्ला आहेत की ज्यांच्याकडे पौल जाऊन राहतो. 1.5 वर्ष पौल त्यांच्यासोबत राहतो आणि 1.5 वर्ष त्यांच्यासोबत राहून तंबू बनवण्याचा तो व्यवसाय करतो. स्वतःच्या हाताने श्रम करतो, स्वतःच्या हाताने कष्ट करतो आणि स्वतःच्या हाताने पैसा उभारून तो सुवार्तेचं कार्य करतो. प्रियांनो, त्याच्यासाठी मंडळी वेळोवेळी मदत करते. जसं मासेदोनियामध्ये आणि जे अखिया प्रांत होता त्यामध्ये सिला आणि तिमोथेय हे आपली सेवा चालवून पुढे करिंथकडे पौलाला भेटायला गेले आणि पौलाला भेटायला गेल्यामुळे त्यांनी काही भेटवस्तू पौलाला दिल्या आणि पौलाला त्या मिळाल्यामुळे त्याने सुवार्ता सांगण्याकडे जास्त लक्ष दिलं. वचन म्हणतं की तुम्हामध्ये जे श्रम करतात त्यांच्यासाठी आणि जे तुम्हाला बोध करतात त्यांचा तुम्ही सन्मान करा. प्रियजन हो, देवाच्या वचनाचा सन्मान आपण करूया. देवाचं वचन आम्हाला शिकवणारे प्रशिक्षक आहेत, देवाचं वचन शिकवणारे शिक्षक आहेत, देवाच्या वचनाचा बोध करणारे पाळक आणि सुवार्तिक आहेत. प्रियजन हो, आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना आपण नेहमी आदराने पुढं केलं पाहिजे, कारण की त्यांच्या सन्मानाच्या द्वारे आम्ही आमची ही जबाबदारी पूर्ण पाडतो. काय जबाबदारी आहे की जे बोध करतात, शिक्षण देतात, श्रम करतात, त्यांचा तुम्ही आणि मी मंडळी म्हणून सन्मान केला पाहिजे. सदस्य म्हणून प्रियांनो, तुमची आणि माझी जबाबदारी ही आहे की आपण आपल्याला देवाचं वचन शिकवणाऱ्या आणि देवाचं वचन सांगणाऱ्या देवाच्या सेवकांचा नेहमी सन्मान करावा. पुढची जबाबदारी 14व्या वचनात आहे 5व्या अध्यायाच्या, बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करीतो की अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. ताकीद द्या, धीर द्या आणि आधार द्या. ताकीद कोणाला द्या? जे अव्यवस्थित आहेत त्यांना. मंडळीमध्ये अव्यवस्थितपणा येऊ शकतो, कारण मंडळी ही ख्रिस्ताची वधू जरी आहे तरी सैतानाचं लक्ष विश्वासणाऱ्यांच्या जीवनावरती असतं आणि म्हणून तो कोणाला तरी अव्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो. परंतु असा अव्यवस्थित व्यक्ती जर आहे तर तुमची आणि माझी जबाबदारी आहे की त्यांना ताकीद द्या. ताकीद देणं म्हणजे फक्त दोष दाखवणं नाही. ताकीद देणं म्हणजे त्यांचे दोष दाखवणं, पण ते दोष कसे सुधारतील हेही समजावून सांगणं, किंबहुना ते दोष सुधरवण्यासाठी त्या व्यक्तीने पश्चातापी होणं आणि त्या पश्चातापापर्यंत तुम्हाला आणि मला घेऊन जाणं. प्रियजन हो, जबाबदाऱ्या मोठ्या आहेत आपल्या, परंतु अशक्य नाही आहेत. या जबाबदाऱ्या आपण पार पाडू शकतो. धीर द्या आणि आधार द्या. मंडळी एकमेकांचा आपला अवयवांचा समूह आहे आणि आपला अवयवांचा समूह असल्यामुळे तुम्हाला आणि मला एकमेकांना वेळोवेळी धीर द्यावा लागेल, एकमेकांना आधार द्यावा लागेल. परिस्थिती कठीण होती, परंतु अशा कठीण परिस्थितीमध्ये पौलाने, सिलाने आणि तिमोथेयाने
मंडळीला धीर दिला. अनेक वेळेला पौल ज्या वेळेला तुरुंगात आहे त्यावेळेला मंडळीने पौलाला धीर दिला. जसं आपण मागील दिवसामध्ये एपप्रदिताच्या द्वारे बघितलं की एपप्रदित गेला आणि पौलाला भेटला, मंडळीचं वर्तमान कळवलं आणि मग त्याने फिलिप्पेला पत्र पाठवलं. तसं याही मंडळीचं आहे प्रियांनो. थेसलनिकाची मंडळी ही अशक्त लोकांना किंवा अव्यवस्थित लोकांना ताकीद देत होती, त्यांना धीर देत होती आणि त्यांना आधार देत होती. तुमची आणि माझी जबाबदारी मंडळीप्रती ही आहे की कोणी अव्यवस्थित वागत आहे तर त्याला ताकीद द्या, परंतु सुधरवण्यासाठी त्याला धीर आणि आधारसुद्धा द्या. पुढची जबाबदारी 15व्या वचनात आहे 5व्या अध्यायाच्या. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत राहा. वचन स्पष्टपणे काय म्हणतं? वाईटाबद्दल वाईट करू नये. कोणी तुमचं वाईट केलं तर त्याचं वाईट कधीच परत करू नये. वाईटाबद्दल वाईट करता कामा नये. प्रियांनो, हे एक तत्व आहे, हे प्रत्येकाने शिकलं पाहिजे. ही एक तुमची आणि माझी जबाबदारी आहे की कोणी तुमचं वाईट केलं तर त्याचा आपण वाईट करता कामा नये. वाईटाबद्दल वाईट कधीच करू नये. तर काय करा? खालच्या ओळीत काय म्हटलेलं आहे? सर्वांचे चांगले करीत राहा. कोणी तुमचं चांगलं करतंय त्याचं चांगलं करणं यात काय लाभ नाही, परंतु कोणी तुमचं वाईट करतंय त्या वाईट करणाऱ्यांचं तुम्ही चांगलं करीत राहा, असं पौल या ठिकाणी सांगतो. मनुष्य ज्या वेळेला रागात असतो, ज्या वेळेला त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतात, त्यावेळेला सैतान त्याचा ताबा घेतो आणि तो वाईटाबद्दल वाईट करण्याचा किंवा सूड उगवण्याचा, बदला घेण्याची भावना सैतान मनामध्ये निर्माण करतो. प्रियांनो, हे होता कामा नये. तुमची आणि माझी जबाबदारी काय आहे? कोणी कितीही वाईट वागू द्या, परंतु तुम्ही आणि मी अशा संगतीत चांगलंच वागलं पाहिजे, कारण की पौलाने थेसलनिकाच्या मंडळीला शिकवलं तेच तुम्हाला आणि मला शिकवलं. एक जबाबदारी अजून आहे 16 ते 28 वचनामध्ये 5व्या अध्यायात. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा आणि सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. आनंदित असा, प्रार्थना करा आणि उपकार स्तुती करा. आता पुष्कळ गोष्टी आहे, परंतु आपण आनंदित असलं, प्रार्थना करत असलो आणि उपकार स्तुती जर करत असलो तर त्याच्याद्वारे आपल्यालाच लाभ होईल. त्याच्याद्वारे आपला आत्मा विझणार नाही. कारण खालील वचनं जर वाचली तर जर आम्ही ह्या 3 गोष्टी करत आहोत, हे तत्व आमच्या जीवनाला लागू करत आहोत, ही जबाबदारी तुम्ही आणि मी जर स्वीकारली, आनंदी राहण्याची, प्रार्थना करण्याची आणि उपकारस्तुती करण्याची जबाबदारी तुम्ही आणि मी स्वीकारली, तर देवाचा आत्मा विझणार नाही, संदेशाचा धिक्कार होणार नाही. सोबतच आम्ही खऱ्या आत्म्याची पारख करू आणि वाईटाच्या प्रत्येक प्रसंगापासून दूर पळू आणि आम्ही सेवकांसाठी प्रार्थना करू. कारण खालील वचनामध्ये पौल त्या गोष्टी स्पष्टपणे म्हणतो. वचन 25, बंधूंनो आम्हासाठी प्रार्थना करा. प्रियजन हो, तुमची आणि माझी जबाबदारी हे आहे, आनंद करा, प्रार्थना करा आणि उपकारस्तुती करा. या गोष्टी करण्याच्याद्वारे होतं काय की देवाचा आत्मा विजत नाही, संदेशाचा धिक्कार होत नाही, पारख केली जाते, वाईटाच्या प्रकारापासून तुम्ही आणि मी दूर राहतो आणि वाईटाच्या प्रकारापासून दूर राहून देवाची सेवा करणारे जेही सेवक लोक आहेत त्या सगळ्या सेवकांसाठी आम्ही प्रार्थना करत राहतो. प्रियांनो, थेसलनिकच्या ह्या मंडळीला पौल जे बोलला ते काय तो ओघाओघाने बोलला नाही. हे पत्र लिहत असताना त्याची जी मानसिकता आहे ती लक्षात घ्या. हे पत्र लिहत असताना त्याचं मंडळीबद्दल असलेलं प्रेम लक्षात घ्या की किती प्रेम त्याच्या मनामध्ये आहे आणि या प्रेमामुळेच तो ह्या जबाबदाऱ्या तुम्हाला आणि मला देत आहे. आजच्या उपदेशामध्ये जेही वचनं आपण पाहिली किंवा जेही आपल्या जबाबदाऱ्या आपण पाहिल्या ते एस ए चर्च नंदुरबार या आपल्या ग्रुपवरती PDF स्वरूपामध्ये याची फाईल आहे. आपण दुपारी ती वाचू शकता आणि त्यावरचं स्पष्टीकरण आपण लक्षात घेऊ शकता. सांगायचं तात्पर्य हे आहे प्रियांनो, केवळ वचन ऐकणं आणि निघून जाणं नाही आहे. केवळ आज काय संदेश होता ते ऐकून निघून जाणं गरजेचं नाही. आपण हे लक्षात घ्या प्रियांनो की आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत. मंडळीमध्ये आम्ही खूप जुने सदस्य आहोत, मंडळीमध्ये कदाचित आम्ही नव्याने सदस्य आहोत, या अगोदर आपण वेगळ्या मंडळीत असू, परंतु प्रियांनो मंडळी ही ख्रिस्ताची आहे आणि ख्रिस्ताची मंडळी असल्यामुळे तिच्यामध्ये जबाबदाऱ्या आहेत. तुमची आणि माझी जबाबदारी ही आहे की आम्ही आदर्श बनावं. तुमची आणि माझी जबाबदारी ही आहे की आम्ही देवाला शोभेल असं चालावं. तुमची आणि माझी जबाबदारी ही आहे की आम्ही एकमेकांवर प्रीती करावी.
तुमची आणि माझी जबाबदारी ही आहे की आम्ही देवाला संतोष द्यावा. आमची जबाबदारी आहे की आम्ही एकमेकांचं सांत्वन करावं. आमची जबाबदारी आहे की आम्ही झोपू नये, आम्ही सावध राहावं. आमची जबाबदारी आहे की श्रम करणाऱ्यांचा सन्मान करावा. आमची जबाबदारी आहे की जे अस्थिर व्यवस्थित आहेत त्यांना धीर द्यावा, त्यांना आधार द्यावा. वाईटाबद्दल वाईट कधीच वागू नका आणि प्रार्थना करीत सदैव उपकार स्तुती करीत आनंदी असा, आनंदी राहा. प्रियजन हो, थेसलनिकाच्या या मंडळीचं मर्म आपण जाणूया, त्यांचा अर्थ आपण जाणूया. आणि ज्याही वेळेला आपण थेसलनिकाकरास पहिलं पत्र वाचाल, आपण हे लक्षात घ्या की माझ्यासाठी हे वचन काय सांगत आहे, माझी मंडळीप्रती काय जबाबदारी आहे. तर माझी मंडळीप्रती जी जबाबदारी आहे प्रियांनो, या वेळेत आपण ती ऐकलेली आहे. ह्या जबाबदाऱ्या स्वीकारा. ह्या जबाबदाऱ्या टाळता येणार नाही. ह्या जबाबदाऱ्या जर आपण स्वीकारल्या तर एक खरं पक्कं ख्रिस्ती जीवन, एक पोक्त ख्रिस्ती जीवन, एक भरलेलं, ज्याला आपण असं म्हणूया की प्रौढ ख्रिस्ती जीवन तुमचं आणि माझं जगलं जाईल. प्रियांनो, ही बायबलची तत्वे आपण शिकत असताना हे लक्षात घेऊया की माझी जबाबदारी माझ्या मंडळीसाठी ही आहे की मी वाईटाबद्दल वाईट वागणार नाही. माझी जबाबदारी ही आहे की मी आनंद करेन, प्रार्थना करेल आणि उपकार स्तुती करेल. मी जे अव्यवस्थित आहेत त्यांना आधार देईल. जे श्रम करतात, बोध करतात, त्यांचा सन्मान करेन. मी एकमेकांवर प्रीती करेन आणि मी असं चांगलं आदर्श जीवन जगेन की त्याच्याद्वारे माझ्या मंडळीचं नाव उंच केलं जाईल. प्रियांनो, मंडळी ही आशीर्वादित आहे. प्रभुदेव बाप आपणाला आशीर्वाद देव. प्रार्थना करू. हे दयाळू पित्या, मंडळी तुझी वधू आहे. मंडळीला घेण्यासाठी तू येणार आहेस आणि मंडळीमध्ये आम्ही राहत असताना तुला शोभिवंत अशी ही मंडळी सादर करावी, कारण ती वधू आहे आणि वर म्हणून तू येणार आहेस. म्हणून दे बापा, येथे जमलेल्या सगळ्यांची आमची जबाबदारी ही आहे की आम्ही थेसलनिकाच्या मंडळीतून ही शिकून घेतलं की आम्ही नेहमी आनंदी राहून प्रार्थना करावी. आम्ही वाईटाबद्दल वाईट करू नये. आम्ही धीर आणि आधार द्यावा. आम्ही बोध करणाऱ्यांचा सन्मान करावा. आम्ही सावध राहावं. एकमेकांचं सांत्वन प्रभू आमच्याकडून होऊ दे. तुला संतोषविण्यासाठी पवित्र जीवन आमच्याकडून जगलं जाऊ दे पित्या. आमची एकमेकांवरती प्रीती वाढू दे व एकमेकांच्या भेटीच्याद्वारे आमचा आनंद परिपूर्ण कर. दयाळू प्रभू, तुला शोभेल असं चालण्यासाठी आणि माणसांना खुश न करता केवळ तुला खुश करीत जीवन जगण्यासाठी, प्रिय प्रभू, सगळ्या समाजासमोर एक आदर्श बनण्यासाठी व तुझं अनुकरण करून जीवन जगण्यासाठी आम्ही तुझी शक्ती मागतो. तुझी कृपा दे, तुझी शक्ती आणि तुझं बळ दे पित्या, आणि आमचा पाठीराखा असा हो. सारा आदर, मान, महिमा आणि गौरव प्रभू आम्ही तुला देतो. ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगण्यास आम्हा सगळ्यांचा तू सहाय्य करता हो. सप्ताहभरामध्ये जेही कार्यक्रम होतील पित्या, ते तू आशीर्वादित कर आणि त्याद्वारे तुझं नाव उंचवलं जाऊ दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. सर्व आपण उभे राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर आपल्या मंडळीचे वडील पाळक सन्मान्य रेव्हरेंड चेज पठारे पाळक साहेब पुढे येतील, आपल्याला आशीर्वाद देतील आणि प्रभूचा आशीर्वाद घेऊन एक गीत गायन करून एकमेकांना भेटून आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणी सोडून सोडितो तसेच तू आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. तर प्रियजन हो, या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनितिमान लोकांच्या भ्रांती प्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्यासाठी जपून राहा आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंतकाल गौरव असो. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या एस.ए. चर्चच्या सर्व मंडळांबरोबर, आमच्या SM ट्रस्टच्या सेवा कार्याबरोबर
देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवा